केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा रद्द करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वरून 20% इतके कमी करण्याचा निर्णय घेतलाय। खाद्यतेलाच्या आयातीवर 20% शुल्क आकारण्यात येणार आहे। रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावर कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा ही रद्द करण्यात आली आहे। कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40% वरनं 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कच्च्या तेलावर कुठली आयात ड्यूटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं। 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर 12.5% वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे।